तर या ठिकाणी पाहुण्यांचं स्वागत झालेलं आहे. आता प्रमुख पाहुण्यांचा थोडक्यात परिचय. सर्वप्रथम प्राध्यापक अनिल सामंत, हाडाचे मराठी प्राध्यापक या व्यवसायाबरोबरच ते उत्कृष्ट निवेदक, संगीतकार, गीतकार आणि कवी या रूपात सुद्धा आम्हा समस्त गोमंतक यांना परिचित आहे. सरांचा परिचय मी करून देणं म्हणजे सूर्यासमोर काजव्याने चमकण्यासारखं आहे असं बोलणं अतिशयोक्ती ठरणार नाही. हल्लीच ते पुरुषोत्तम वालावलकर ज्युनियर कॉलेजमधून प्रिन्सिपल म्हणून निवृत्त झाले आहेत. तर मी प्राध्यापक अनिल सामंत यांना विनंती करतो की त्यांनी बोधपर म्हणा किंवा आजच्या या कार्यक्रमाबद्दल आपलं मनोगत थोडक्यात त्यानंतर या ठिकाणी आपल्याला ह्याच गावचे माजी सरपंच लक्ष्मण कोरगावकर या इथे लाभलेले आहेत. जवळपास 2 दशके त्यांनी या ठिकाणी समाजसेवेत आपल्या घालवलेले आहेत. या गावचा कायापालट करण्यात त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. ज्येष्ठ कार्यकर्ते आणि सळसळत्या उत्साहाने ते आजही समाजात वावरतात आणि योग्य त्या ठिकाणी आपलं मार्गदर्शन करतात. तर जोरदार स्वागत लक्ष्मण कोरगावकर यांचं. त्यानंतर श्री सुवत आपटे यांचे बालमित्र डॉक्टर वामनराव चातीम वेर्लेकर हे आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. सध्या ते नावाजलेले बांधकाम व्यावसायिक म्हणून ओळखले जातात. चॅटिन कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय ते सध्या पुढे चालवित आहे. शांत आणि समाधानी वृत्तीचे व्यक्ती अशी म्हणून त्यांची खास ओळख या समाजात आहे. तर जोरदार टाळ्या. आपल्याला पुरुषोत्तम वालावलकर ज्युनियर कॉलेजचे अजून एक प्राध्यापक या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. ते म्हणजे श्रीयुत प्रकाश सांगोडकर. कॉलेजमध्ये ऑपरेशन आणि SP ह्या विषयात हे विषय त्यांनी शिकवले आहेत. तर सध्या निवृत्त आहेत. जोरदार स्वागत श्रीयुत प्रकाश सांगोडकर यांचं. आणि या ठिकाणी आपल्याला ज्येष्ठ कीर्तनकार श्रीयुत हबप नारायणबुवा काणे या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. ते जोरदार टाळ्यांनी स्वागत. ते शीघ्र कवितर आहेत. त्यानंतर अनेक काव्यरचनाही त्यांनी केलेल्या आहेत. त्याचबरोबर काव्यरचनेबरोबर त्या कवितांचं ध्वनिमुद्रण सुद्धा त्यांनी केलेलं आहे. कीर्तनाच्या निमित्ताने भारतभर त्यांचे दौरे चालू असतात. तसंच श्री गजानन महाराज यांच्या जन्मशताब्दी वेळी त्यांनी संपूर्ण भारतात जवळजवळ 100 कीर्तने आयोजित करून गजानन महाराजांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार केला. अविदास आपटे हे त्यांना आपले काव्यगुरू मानतायत. कारण आज या पुस्तकाचं अनावरण करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. तर त्या पुस्तक निर्माण करण्याची स्फूर्ती जी त्यांना लाभली तर ती हबप नारायणबुवा काणे यांच्याकडून असं सोहता यांचं मत आहे. आणि त्यांच्याकडून त्यांना स्फूर्ती लाभली असं ते म्हणतात. तर जोरदार स्वागत हबप नारायणबुवा काणे यांचं. अधिक वेळ न घालवता पुस्तकाचं अनावरण करण्यासाठी मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो.
श्वेत सोतापटे यांनी लिहिलेल्या सीमा आणि अंत ह्या काव्यसंग्रहाचं अनावरण या ठिकाणी झालेलं आहे. आता मी ज्येष्ठ कीर्तनकार हबप नारायणबुवा काणे आणि सोहोता यांचे गुरु, काव्यगुरु म्हणेन मी, त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सुरुवातीला माझे गुरु अक्कलकोटचे गजानन महाराज, त्यांचे गुरु भगवान परशुराम साईबाबा आणि सर्वांच्या अंतरेण असणारा मुख्य देव अग्निदेव यांना नमस्कार करतो. आणि मनोगत व्यक्त करताना मला समजत नाही हे कोणत्या शब्दात व्यक्त करावं. सोबताचं आमचं नातं फार वेगळं आहे. समजा तो माझा नातू आहे एक प्रकारे, आणि त्या लहानपणापासून त्याला हा एक छंद जो आहे लिहायचा, वाचायचा, कविता करायचा. काव्य झालं की ते प्रथम मला दाखवायचं, आधी काणेबुवांना दाखवायचं, ही त्याला सवय. आणि त्याकरता मुद्दाम मला इथं बोलवून आणायचं. अंगात खोड्या खूप आहेत. आजचा हा संग्रह प्रकाशित करताना मला अतिशय अतिशय आणि अतिशय आनंद होत आहे. शब्दांच्या पलीकडचा आनंद आहे. शब्दांना सीमा आहेत, अंत नाही, म्हणून थोडं बरेच प्रयत्न करतो. या काव्यग्रंथामध्ये सगळ्याच कविता चांगल्या आहेत, पण 2 कवितांनी माझं मन भारावून गेले. एक कविता आईवरची. आई आहे म्हणून जगाला जग पण आहे. जर आई या जगात नसते तर जगाला जग पण आलंच नसतं. ती कविता मला अतिशय भावली. आणि कळस झाला म्हणत या सगळ्या काव्यातला, मी श्रीमंत, बाप रे. भगवान शंकरांशी तो बोललाय, ते जे बोलणं आहे, ती जी भाषा आहे, ती इतकी अशा प्रकारची श्रद्धेने अशी भारवलेली आहे की ज्याला खरोखरच त्याचं काही काव्याचा रस आहे त्याचे डोळे पाणवणार आहेत. खूप छान, खूप सांगावंसं वाटतं. पण एकच सांगेन, याच्या काव्याला सीमा तर नसावीच आणि अंतही कधी नसता कामा नये. सुदैवाने पिताश्री त्याचे आणि मातोश्री हे दोघे त्याला सपोर्ट करणार आहेत. कधी माघार नाही घ्यायची, हे करू नको, ते कशाला, हे असं म्हणणार नाही. आणि समृद्ध आहेच आहे, समृद्धी आहे म्हणून तो आहे. त्या समृद्धीच्या सहवासामध्ये त्या या काव्यातला एकंदर भाग बघितला तर असं वाटतं की ह्याचं वय आणि हे काव्य योग्य आहे का असं वाटतं. जणू काही संन्यास घ्यायला निघाला असं वाटतं. म्हणून मी असं म्हणेन की या समृद्धीच्या सहवासात राहून दोन्ही अंगाने समृद्ध हो. ही समृद्धी दोन्ही अंगाने, प्रपंची ते काय ते भाग्य, परमार्थी वैराग्य, अशा दोन्ही असाही हे जीवन समृद्ध होऊ द्या. आणि हा संग्रह लोकांना मार्गदर्शक ठरू द्या. आणि ह्याहून असं म्हणेन की असे प्रतिवर्षी एक एक ग्रंथ त्याचा प्रकाश होऊ द्या, अशी मी त्याला माझी इच्छा व्यक्त करतो, आशीर्वाद देतो. अस्तु कल्याणम, अस्तु कल्याणम, अस्तु कल्याणम. धन्यवाद. अतिशय थोडक्यात त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे. आणि आमची पण तीच इच्छा आहे की दरवर्षी असा एक काव्य संग्रह याच दिवशी नाही झाला तरी चालेल, पण दरवर्षी मे महिन्यात झालाच पाहिजे. कारण मी काल पण त्याला तेच म्हणालो होतो, खरंच प्रत्येक गोष्टीला एक सीमा असते, तसंच अंतही ठरलेला आहे. पण एका सीमारेषेत राहून अध्यात्माशी निगडीत सर्व विषयांना हात घातलेला आहे. आणि त्या सर्व विषयांची योग्य त्या पद्धतीने मुक्तछंद मांडणी म्हणजेच सीमा आणि अंत. प्राध्यापक अनिल सामंत यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावे. व्यासपीठावरील सगळे मान्यवर आणि
उपस्थित या काव्यग्रंथाच्या प्रकाशन समारंभाच्या निमित्तानं जमलेले सगळे रसिक, खूप आनंद वाटला मला की त्याचे वडील माझ्याकडे अनेकदा भेटेत, आमच्या अनेकदा चर्चा वगैरे व्हायच्या, परंतु अशा प्रकारे आपल्या जवळ एक अतिशय चांगल्या प्रकारचं काव्य करणारा कवी आहे की मला इतके दिवस ठाऊक नव्हतं. आणि ज्यावेळी त्यांनी पुस्तक माझ्याकडे आणून दिलं त्यावेळी मला आनंद अशासाठी झाला की गेल्या 20-25 वर्षामध्ये अनेक कवींच्या पुस्तकांना मी प्रस्तावना लिहिल्या, अनेक कवितांची पुस्तकं प्रसिद्ध होत आहेत, परंतु हे पुस्तक वेगळं आहे, या कविता वेगळ्या आहेत. मी उगीच असं म्हणणार नाही की एकदम अशा सर्वश्रेष्ठ नाही, परंतु ज्याच्यामध्ये काही कविता पण आहे आणि काही निश्चित हेतू आहे अशा असणाऱ्या ह्या कविता आहेत. ज्ञानेश्वरांनी चांगली कविता कशी असावी या संदर्भात फार सुंदर एक ओवी लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये काय म्हणतात की साच आणि रसाळ, मितुले आणि मवाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. म्हणजे आज आधुनिक साहित्यामध्ये सुद्धा काही वाचलं की चांगलं काय आणि वाईट काय हे ज्ञानेश्वरांनी केवळ सांगून ठेवलं. ते साच म्हणजे जीवनामधलं खरं सत्य आहे ते पकडण्याचा प्रयत्न. म्हणजे काणेबुवांनी फार चांगल्या पद्धतीने सांगितलं की ते म्हणाले की या वयामध्ये या कविता कशाला. मला असं वाटतं की आपल्या अध्यात्माने म्हटलं की या वयामध्येच हे आध्यात्मिकता ही रुजली गेली पाहिजे. तर प्रपंच आणि परमार्थ असे दोन भाग आपण म्हणतो. परंतु प्रपंचातच परमार्थ बघणं अशी जी एक दृष्टी लागते आणि ती बघताना या सगळ्या जीवनाकडे एक ज्याला आपण तो रूप त्याच्याकडेही बघणं, माणसाचं शरीर त्याच्याकडेही बघणं आणि स्वरूप त्याच्याकडेही बघणं, हे दोन्हीही बघणं असेल तर हे जगणं फार सुंदर होऊन जातं. त्यामुळे जीवनातलं साच म्हणजे सत्य काय, तर ही सत्य शोधणारी कविता आहे. पण कविता हे इतर वाङ्मय प्रकारापासून वेगळं असतं. त्याच्यामध्ये नुसतं सत्य नसतं, गद्यामध्ये सुद्धा सत्य असतं, कादंबरी व नाटकामध्ये. कवितेमधलं सत्य हे रसाळ असतं, त्याच्यामध्ये काव्यात्मकता असते, त्याच्यामध्ये संगीत असतं. तर ते संगीतही याच्यामध्ये आहेत, रस आहेत त्याच्यामध्ये. त्यांनी ज्याचा उल्लेख केला ती आईवरची कविता काय, किंवा भावपूर्ण त्याने लिहिलेल्या इतर कविता काय, की भाव जागा करणारं, रस आपल्याला जागा निर्माण करणारं अशा प्रकारच्या त्या कविता आहेत. मितुले आणि मवाळ कवितेचा आणखी एक, अलीकडचे कवी जे लिहितात ते अनेकदा मी बघतो की कविता म्हणजे भाषणच होऊन जाते, एवढं मोठं लिहित राहतात. म्हणजे मोठं त्या ज्ञानेश्वरांनी सांगून ठेवले कविता अशी लांबण असता का म्हणजे मितुले म्हणजे कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त अर्थ. तर यांनी जे लिहिलेलं आहे कविता संग्रह त्याच्यामध्ये कवितेच्या नावापासूनच हे मितुला आणि मवाळ हे विशेष लागतं. म्हणजे काय, सीमा आणि अंत असं लिहिलंय. तर याच्यावर आपण आयुष्यभर चिंतन करू शकतो की आपण शरीराच्या सीमेमध्ये अडकलेलो असतो, तेव्हा त्याच्या पलीकडे जे काही सत्य आहे जे सर्वत्र पसरलेलं आहे तर त्याच्यापर्यंत जाणं अशा प्रकारचा एक प्रवास याच्यामध्ये आहे. मितुले आणि मवाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. म्हणजे हे ज्ञानेश्वरांच्या बाबतीत आहे की एक एक ओळी वाटल्यानंतर ते अमृतमय अशा प्रकारचं विषय आहे. या कवितेमध्ये सुद्धा आपल्याला एक नवी उभारी देणार. सध्या प्रपंचामध्ये माणसाची अडकलेली असतात, त्यांचे चेहरे बघितले की आपल्याला दिसतात की दुःख दुःख दुःख, निराशा आणि सगळे याच्यामध्ये अडकलेले असतात. तर असे अडकलेले असताना खरं सत्य जे आहे, खरा आनंद जो आहे, खरी प्रसन्नता जी आहे ती कशी मिळू शकेल अशी दृष्टी ठेवून ह्या कविता लिहिलेल्या नाहीत. कविता लिहिल्या जाऊ शकत नाहीत, कविता येतात. आणखी एक, ही कविता वाचल्यानंतर ती एकाच कवितेचं मर्म आणखी अलीकडे सांगितलं की तुम्ही एक कविता ओळ वाचलीत आणि त्याचा हा अर्थ सांगितला, मग ती कविता होत नाही. चांगली कविता कशी असते की तुम्ही ती वाचल्यानंतर आज मला एक अर्थ दिसतो, आणखी 5 दिवसांनी दुसरा अर्थ दिसतो. अर्थांची अनेक वलय निर्माण करण्याचं सामर्थ्य ज्या कवितांच्या ओळीमध्ये असतं ती चांगली कविता. या अर्थानं त्यांच्या कवितामध्ये हे सगळी विशेषणं मला दिसली, म्हणजे कमीत कमी शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न. आणि त्याने काय, मितुले आणि मवाळ, अनेकदा माणसं अशी असतात ती सत्य सांगतात परंतु ते मवाळ नसतं. मवाळ म्हणजे काय, सत्य सुद्धा चांगल्या पद्धतीने सांगता येतं, माणसाच्या मनाला टोचणार नाही
त्याच्यावर काही प्रहार करणार नाही, अशा पद्धतीनं एक मित्रत्वाच्या नात्यानं आपल्याला जीवनामध्ये जे सत्य गवसलेलं आहे ते कवितेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला ही कविता चांगल्या अशा अर्थानं वाचते की त्या कवितेमध्ये काही बीज पडलेली आहेत की ज्याच्यावर आपण आयुष्यभर चिंतन करू शकतो. विशेषतः आपलं संत वाङ्मय जे आहे ते अशा प्रकारचं आहे, म्हणून हजारो वर्षानंतर अभंग टिकून राहिलेले आहेत. आणि आज आपण कविता बघतो की काल लिहिल्यानंतर आज भजी भरण्यासाठी गद्य म्हणून त्या पुस्तकांच्या पानांचा उपयोग केला जातो, आज वाहून जातात. सिनेमातली गाणी बघा, काल ते रेकॉर्ड करतात, आज पुन्हा निघून जातात. परंतु हे जे ज्याला आपण म्हणू की आध्यात्मिकता ज्याच्यामध्ये भरून राहिलेली आहे आणि ज्याच्यामधलं जीवन सत्य आहे, ज्याच्यामध्ये रसाळपणा आहे, हे आपल्याला दर दिवशी एकेका ओळीतून एकेका शब्दातून अर्थांचे वेगवेगळे पदर आपल्याला दाखवतात. अलीकडे एक फार सुंदर कविता आहे एका कवीनं लिहिलेली आणि त्याच्यामध्ये कविता कशी असली पाहिजे आणि ती कशी कविता वाचली पाहिजे आणि कविता कशी ऐकली पाहिजे याचं फार सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. हा कविता संग्रह वाचताना मला त्याची आठवण झाली. त्याने असं म्हटलंय की कवी जेव्हा बोलत असतो फुलासारखं फुल होऊन, तेव्हा आपण ऐकायचं असतं त्याच्या कडेवरचं मूल होऊन. मला सगळं समजलं असं म्हणून जर आपण कविता ऐकायला लागलो तर कवितापर्यंत पोहोचत नाही, दूरच राहते. आपण ऐकायचं असतं त्याच्या कडेवरचं मूल होऊन. कवी होतो शब्द, आपण व्हायचं साध. कवी होतो स्तब्ध, आपण व्हायचं नाद. कवी होतो सूर, आपण व्हायचं गळा. आणि शेवटचं महत्वाचं आहे जे या कवितेमध्ये आहे, कवी होतो बीज, आपण व्हायचं मळा. तर अशी अनेक विचारांची सुंदर बीज जी आहेत ती या कवितामध्ये लिहिलेली आहे. मला माहित नव्हतं की हा कार्यक्रम कशा प्रकारचा असेल, त्यामुळे मी आपल्या नेहमीच्या आमच्या पद्धतीनं एकेका कवितेवर टिपण करून आणलेलं होतं. परंतु हा जो आजचा प्रसंग आहे तो कवितेवरती टिपणं वाचण्याचा नाही, तरी सुद्धा मी जस्ट उल्लेख करतो. म्हणजे तुम्ही इथं आहात तर हे पुस्तक जर घेऊन जावं, त्याचं जरा वाचावं, तर ते वाचताना त्याच्यामध्ये तुम्हाला काय सापडेल हे अगदी 1-2 मिनिटामध्ये सांगतो आणि मी पुढे जातो. त्यांची पहिलीच कविता जी आहे ना, सीमा आणि अंत, त्याच्यामध्ये शरीराच्या पलीकडे जाणं आणि जाण्यानंतर ते मार्ग कुठला आहे तर ते शेवटच्या याच्यामध्ये फार सुंदर सांगितलंय. स्वच्छ शुद्ध अंतःकरणानं नाव घे परमेश्वराचं, त्याच्याकडेच आहे तुझं दैव नशीब बदलण्याचं. नाव त्याची हजार अगणित आणि अनंत, याच सीमेच्या पार आहे तुझा आदी मध्य आणि अंत. याला म्हणतात कविता. आणि तुम्ही शब्दांकडनं असं जात 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 पुढे काहीतरी दाखवत राहता. आणि मी आत्ता सांगितलं तुम्हाला आता एक, पण तुम्ही घरी जाऊन जेव्हा शब्दावर चिंतन करत राहाल तेव्हा त्याच्यातलं वेगळी मर्म आणि दडलेली आहे ती तुम्हाला दिसतील. आज चांगली गोष्ट आहे की त्यांचे गुरुही इथं आहेत काव्यातले आणि शिष्य आहेत आणि ज्यांना त्यांनी आपले सद्गुरू म्हटलेले आहेत सखारदा, तेही त्या ठिकाणी आहेत राहिले. तर त्याच्यामधल्या 2 ओळी मी तुम्हाला वाचून दाखवतो की आपल्या सगळ्यांना मी काही इथं अध्यात्म सांगण्याची गरज नाही. तुझा तूच साक्षीदार ही जी कविता आहे त्याच्यामधल्या 2 ओळी आहेत. श्रद्धेचे ते नयन तुझे, भक्तीचे ते कान. या कवितेतला विशेष आहे, काही मुक्त छंदातल्या जशा कविता आहेत, छंदातल्या कविता सुद्धा आहेत ज्या गाण्यावर सुरांनी लावता येते. पुढच्या वर्षी कधी झाला तर अशी एखाद दुसरी गाणी स्वरामध्ये म्हटली जावी. श्रद्धेचे ते नयन तुझे, भक्तीचे ते कान, विश्वासाचा श्वास तुझा, गुरु म्हणजे प्राण. काय अप्रतिम याच्यामध्ये आहे. कबीराने म्हणजे आपण जे अध्यात्म करतो, तप करतो, पूजा करतो, नामस्मरण करतो, ध्यान करतो, गुरुकडे जाण्याचा प्रयत्न करतो गुरुच्या दिशेनं. त्या कबीराने फार, तुम्ही गुरुचा कसा शोध घेणार, त्याचं कबीराने मला जी आठवण झाली त्याने असं म्हटलंय की गुरु हा कुठे आहे, परमेश्वर कुठे आहे. तर त्याने 3 पायऱ्या सांगितला. मैं तो तेरे पास में हूं, जगामध्ये इतर कोणी नाही, इतक्या जवळ मी तुझ्या आहे. मैं तो तेरे पास में हूं. दुसरं त्याने जे म्हटलं ना की विश्वासाचा श्वास, याच्यामध्ये हे वचन त्याला जोडणार आहे. मैं तो तेरे पास में हूं, मैं तो तेरे सांस में हूं. श्वासावर चालणारं नाम, इतका मी जवळ आहे. आणि शेवटचा महत्वाचा अध्यात्म ते इथं अधोरेखित केलेला आहे. मैं तो तेरे पास में हूं, मैं तो तेरे सांस में हूं, मैं तो तेरे विश्वास में हूं. अध्यात्मामध्ये असणारा जो विश्वास आहे, अशा ज्याला आपण म्हणू की मंत्रात्मकता लाभलेल्या ओळी हे सगळ्या वाचल्यानंतर ह्या बुवा लिहाव्यात, ह्या अधोरेखित कराव्यात, याच्यावर हे राहावं. आणखी एक मला फार सुंदर, अलीकडे लोक अध्यात्म करतात आणि म्हणतात माझी इतकी वर्ष झाली, इतकी लक्ष मी नाम केलं, इतकं सगळं केलं, इतकं कोटी केलं, काही आम्हाला प्रकाश दिसत नाही, का नाद ऐकायला येत नाही, हे होत नाही, ते होत नाही, असं त्याला म्हणतात. तेव्हा अध्यात्माकडे
अध्यात्म जगण्याची एक जी दृष्टी आहे ते देणाऱ्या 2 ओळी याच्यामध्ये आहेत. ते हरितो माझा ही जी कविता आहे त्याच्यामध्ये, हरितो मग मला सापडला त्यालाच मीही स्वतः पाहिला, हरी सर्वाठाई मला सापडला माझ्या अंतरीही तोच राहिला. म्हणजे ईश्वर हा सर्वत्र भरून राहिलेला आहे. त्यामुळे अशी एक दृष्टी, खलील जिब्राननं फार सुंदर वाक्य सांगितलंय की जी माणसं नेहमी रडत असतात, जी नेहमी दुःखी असतात, ज्यांना जगामध्ये वाईट दिसत राहतं, त्यांनी काय केलं पाहिजे? तो म्हणतो की तुम्हाला जे आवडत नाही त्या माणसांकडे, त्या सृष्टीकडे बघत राहा, बघत राहा, बघत राहा. काय होईल? एक दिवस असा येईल की ते सगळं चांगलं होईल, सुंदर होईल. मला प्रश्न पडला होता की इतकी वर्ष झाली आपण ज्यांच्याकडे बघतो आहोत ते सुंदर होतात म्हणजे काय? तर ह्या आपल्या अध्यात्माच्या त्या खलील जिब्रानच्या ओळीमध्ये ते मर्म आहे. तो काय म्हणाला की जग सुंदर नसतं किंवा जग सुंदर असतंय, पण ते केव्हा होतं? माझी दृष्टी ज्यावेळी सुंदर होते त्यावेळी सृष्टी सुंदर होते. तर ह्याच्यामध्ये मर्म काय दिलेला आहे? तो ईश्वर केवळ त्या मंदिरात नाही, तो आतमध्ये आहे आणि बाहेरही आहे. आणि म्हणून या जगामध्ये जे जे दिसतं आहे किती सुंदर विचार दिलेला आहे की खरी तपश्चर्या ही क्षणाक्षणाला झाली पाहिजे. मी आता जे बोलतो आहे की तुम्हाला काही श्रोता म्हणून उपदेश करण्यासाठी नाही, तर मला असं दिसलं पाहिजे की तुमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो जो हरी आहे ती मी शब्दांच्या माध्यमातून तुमची पूजा करतो आहे, पूजा करतो आहे. मी जे जे काही करतोय, मी खातो आहे मग तो प्रसाद होऊन जातो, मी चालतो आहे ती प्रदक्षिणा होऊन जातो, आणि मी बोलतो आहे ते भजन होऊन जातं. हे जे मर्म दिलेलं आहे की काम करता करता हाती काम आणि मुखी नाम, असं जे आपलं मर्म सांगितलेलं आहे, ते काम करता करता अध्यात्म जगण्याचं जो एक मंत्र आहे की सर्वत्र मला दिसलं पाहिजे. मला वरून चांगलं माझ्याशी न बोलणाऱ्या व्यक्ती त्यांच्या अंतरंगातील मला जर परमात्मत्व दिसायला लागलं तर जगामध्ये त्याचं काय होतं मला माहित नाही. मी जीवनामध्ये नेहमी आनंद राहतो. आणि मी एकदा एका संत पुरुषाला, ते वामनराव पै, त्यांच्याला मुंबईला गेलो, त्यांच्या निवेदनाला जायचो. तर त्यांना एकदा मी विचारलं की या जगामध्ये अनेक जण तपश्चर्या करतात, साधन करतात, त्यांना काय मिळालं हे आम्हाला कसं कळणार? ते काय थर्मामीटर आहे का मोजण्याचं तप किती झालं ते? तर त्याने मला फार सुंदर उत्तर दिलं. ते उत्तर असं, हे जे दृष्टी आणि सृष्टी, की जो माणूस कुठल्याही प्रापंचिक कारणाशिवाय, जो माणूस नेहमी प्रसन्न आणि आनंद असतो, समज त्या ठिकाणी ईश्वर आहे. मला हे खूप पडलं की प्रपंच, मी इतकी पूजा करतो, इतकं सगळं करतो, पण जीवनामध्ये इतरांशी बोलताना, इतरांशी वागताना सतत त्रास देणं. अनेक आपली मुलं म्हणतात की बाबा तुम्ही तप करता आणि आम्हाला तुम्हाला ताप होतो तुमचा, असं म्हणतात आपली नवीन पिढी. तेव्हा तप खरं आहे हे जगामध्ये वागण्यातून दिसलं पाहिजे. सगळ्या सृष्टीमध्ये तो भरून राहिलेला आहे. खूप कविता सांगता येतील. एक शेवटची कविता इथं आहे, आई विण नाही जन्म. मला ही त्यांना जशी आवडली तशी कविता पण असलेली खूपच सुंदर. मातृप्रेम ते श्रेष्ठ आहे त्रिलोकी, तिच्यासारखा नाही कोणी सर्व लोकी. गणेशाच्या आधी मान त्या माऊलीचा, आई विण नाही जन्म हा व्हावयाचा. मराठीमध्ये सुंदर आईवरच्या कविता आहे. प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलाव तुझा आता मी कोणत्या उपाय. आपल्या प्रत्येकाच्या हृदयाला असा स्पर्श करणारे. किंवा सर्वार्था देव पावेल कसा, देवाला कामे ही खूप, प्रेम देण्यासाठी आई निर्मिली, आई हे देवाचे रूप. तर ही जी आपल्या आईच्या कवितेची परंपरा मराठीमध्ये आहे, त्या परंपरेमध्ये नव्यानं आईचं मोठेपण सांगणारी, आणि नुसतं मोठेपण नाही, आईविषयीचं प्रेम आणि वात्सल्य जागं करणारी आई विणा नाही जन्म ही कविता. आणि या कवितेमध्ये जसं ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये शेवटी पसायदान आहे प्रत्येक संताच्या, तसं या कविता संग्रहाला एक पसायदान आहे. आणि माझ्यासारखे जे सर्वसामान्य वाचक, की हे जे कुटुंब आहे ते सगळ्या गोमंतकामध्ये महाराष्ट्रामध्ये अग्निहोत्र करणारं कुटुंब म्हणून आहे. फार कठीण अशा प्रकारच्या हातात जळता निखारा घेऊन तपश्चर्या करावी अशा प्रकारची ही तपश्चर्या आहे. तर हे काय आहे, हे मंत्र काय आहे, हे वाचल्यानंतर अनेकांना वाटेल की हे मला करता येण्यासारखं आहे. जे तुम्ही अग्निहोत्राच्या त्या याच्या संबंधी अग्निहोत्र अभंग लिहिलेला आहे. मला फार बरं वाटलं की मी मगाशी त्यांनी सुचवलं की आता पुढच्या वर्षी आणखी एक संग्रह होईल. तर मी विचार होतो आणखी काय लिहू शकेल. तर पहिलं सगळं मुक्त छंद झाले, छंद झाले, आणि शेवटचा आलेला तो अभंग. मला असं वाटतं की अभंग फार जमलेला. अभंगाचे जे आहे ना, केले पुण्य बहुत त्याचे हे फलित, अग्निहोत्र संगत लाभली देवा, संवाद चाललेला आहे. आणि ते सांगता शेवटी असं म्हटलंय, होता म्हणे माझ्यासाठी बापा, घेऊन येसी अनंत रूपा, अशीच राहू दे कृपा सर्वावरी. हे लिहिणं होऊ शकत नाही. हे आपल्या अभंगाचं आहे की बरोबर ज्याला आपण म्हणू यमक जोडणं, अनुप्रास जोडणं. आणि कवितेमध्ये शब्दांना नाद असतो, शब्दांना वास असतो, शब्दांना स्पर्श करता येतो.
तो ह्या अभंगामध्ये जास्त पद्धतीनं आलेला आहे. आणि सगळ्यात शेवटी ह्या कवितेचं संग्रहाचं वैशिष्ट्य, मी पहिल्यांदा असा कविता संग्रह बघितला की मला पहिल्यांदा कविता कळत नाही, काय हरकत नाही, त्याचा भावार्थ दिलेला तो वाचा, मग भावार्थ वाचा आणि मग पुन्हा कविता वाचा, अशी सोय केलेली आहे, फार चांगली सोय केलेली आहे. तेव्हा अग्निहोत्र म्हणजे काय, याच्यावर अनेक ग्रंथ आणि काय काय सगळं लिहिलेलं आहे. हे आमच्याकडे यायचे त्यावेळी त्यानं मला त्या संबंधी सांगितलं, पुस्तकं दिलं. परंतु ह्या एका पानावर आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना उद्या मला अग्निहोत्राचं महत्व काय, त्याचा विधी काय, त्याचे मंत्र काय, अरे हे एवढं मला जमू शकेल, हे मला वाटतं पसायदान आहे. तर आजच्या याच्यातून आपल्या जीवनामध्ये अनेकांच्या निराशा असेल आणि काय असेल, तर या कविता संग्रहाचं उदाहरण, आपल्या अंतरामध्ये अग्नी जर विजू विजू लागला असेल तर ते अग्निहोत्रातला आणि आतमध्ये आत्म्याचं जे अग्निहोत्र आहे ते पेटवण्यासाठी शब्दांच्या संविधा या पुस्तकामध्ये आहेत. मी ईश्वराकडे प्रार्थना करतो की तुम्हाला जगामध्ये श्रीमंती अनेकांना मिळते, कीर्तीही अनेकांना मिळते, परंतु हे श्रीमंती आणि कीर्ती मिळवलेल्याची कीर्ती केव्हा जाते, श्रीमंती केव्हा, ते सांगता येत नाही. पण ही शब्दांची श्रीमंती जी आहे, काव्याची आणि साहित्याची श्रीमंती आहे. ईश्वर फार कमी जणांना हे नक्षत्रांचं देणं, शब्दांचं देतो. तेव्हा 1 कोटी रुपये मिळवण्यापेक्षा 1 कोटी शब्द ईश्वरानं तुम्हाला जे दिलेले आहे ती श्रीमंती मोठी आहे. मी ईश्वराकडे प्रार्थना करतो की सरस्वतीनं तुम्हाला जे प्रतिभेचं वरदान दिलेलं आहे ते जीवन सरस करणार. अलीकडे कविता लिहिल्या जातात त्या मला असं वाटतं की ह्या वासना चाळवणाऱ्या, गाणी वगैरे सगळं तुम्ही बघा ना, विकृतीकडे जाणारं सगळं साहित्य आहे. साहित्यानं हित केलं पाहिजे समाजाचं. तर या कवितेचा आणखी एक मूळ असं की हे सगळं तुमच्या हिताकडे जाणारं आहे, प्रबोधन करणारं आहे, जीवन किती सुंदर आणि आनंदमय जगता येतं हे दाखवणारं आहे. प्रपंच करता करताच ईश्वराकडे कसं जायचं याच्या काही खुबी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. पुढचे ज्यावेळी येतील त्यावेळी मला असं वाटतं की आपल्या अभंग, ओवी, साकी, दिंडी वगैरे जे आपले सगळे छंद आणि वगैरे आहेत तेव्हा खूप चांगले गुरु तुम्हाला लाभलेले आहेत कीर्तनातले. तेव्हा याच्या पुढे हे जे तुमचा प्रवास काव्यातला आहे तेव्हा त्यांचं पोट तुमच्या हातनं सुटू नये आणि त्यांचा वरद असतं तुमच्या, आणि ते सखारादा आपटे यांचाही वरद असतं ते अग्निहोत्र आणि हे अग्निहोत्र शब्दांचं, यातून आम्हा सगळ्यांना एक प्रकाश किंवा अग्नी मिळो आणि आमचं सगळ्यांचं जीवन सुफल हो. मला या ठिकाणी मुद्दाम बोलावलं याबद्दल आभार मानतो. आणि माझं थोडं लांबलेलं भाषण तुझं तुम्ही शांतपणे ऐकत होता तेव्हा शांतपणे ऐकत होता म्हणून मी जरा जास्तच बोललो. तर मी तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करतो. यांना धन्यवाद. धन्यवाद. सीमा आणि अंत या काव्यसंग्रहाला मुखपृष्ठ जे लाभलेलं आहे ते सर्वेश फडके यांचं. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपलं स्थान ग्रहण करावं. खूप सुंदर असं तुमचं मुखपृष्ठाची संकल्पना जी आहे खूप सुंदर आणि योग्य त्या पद्धतीने तुम्ही मांडलेली आहे. व्यासपीठावर स्थानबद्ध व्हावं. त्यांना पुष्प देण्याची विनंती मी शमिका हिला करतो. अजून एकदा जोरदार टाळ्या, कारण मुखपृष्ठाची संकल्पना अतिशय सुंदर आहे. सुंदर म्हणजे उत्कृष्ट म्हणेन मी. पुस्तकाचं अनावरण झालेलं आहे तर मी स्वतःना विनंती करतो की त्यांनी तुम्हाला पुस्तक प्रदान करावं. त्याचबरोबर तुम्हाला विनंती करतो की तुम्ही 2 शब्द सांगावे, आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. आता जस्ट मी कामावरनं आलो, काम करतो. माझं काम म्हणजे मी आर्ट डिरेक्टर म्हणून काम करतो. हे कला विभागच आहे कामाचा. आपटे दादा आणि मी जेव्हा आपण बोललो आम्ही दोघे तेव्हा त्यांनी त्यांची संकल्पना सांगितली, त्यावरती मी विचार केला नंतर आणि काव्यातनं गेलो पण. आणि हे काव्य फक्त काव्य असं नाही की हा एक संवाद आहे जो त्या शक्तीशी जोडलेला आहे.
नंतर हे मला सगळं समजलं. त्यानंतर संकल्पना आली आणि मी एक चित्र तयार केलं, ज्याचा एक डोळा असा पकडून आपल्याला अध्यात्मात जर आपण जाणार तर मानवनिर्मित जे जग आहे तर ते सगळं बंद व्हायला पाहिजे. नंतर आपण जेव्हा डोळे जेव्हा बंद करतो त्यानंतर आपण एक ती वेगळी शक्ती अनुभवू शकतो. आणि हा एक बंद डोळा आहे आणि हे जर असं बघितलं तर तुम्ही हा पूर्ण आपण हा उजेड असं म्हणू शकतो आणि पुढे काळोख, मग ह्याच्या पुढे सगळा अंत आहे आणि त्या पुढे जायचं आहे आपल्याला. ही सगळी शक्ती इथे आहे आणि हा पुढे आपल्याला पार करत जायचं आहे. तर असा अर्थ हे काम केलेलं आहे. तर मला अशा शुभेच्छा मी त्यांना देतो की असंच काम करत राहावं, आम्हाला पण जोडीत राहावं. आपली कल्पना अतिशय सुंदर आहे, सुंदर. श्रीयुत लक्ष्मण कोरगावकर यांना विनंती करतो की त्यांनी बोधपर आपला संदेश द्यावा. व्यासपीठावर जमलेले मान्यवर आणि तुमचे प्राध्यापक अनिल सामंत आणि मान्यवर उपस्थित बंधू भगिनी, आज मला आनंद झाला की आमचे पुरोहित आपटे सखा आपटे नाव त्यांचं आहे. आता आमचे ते सगळे आपटे कुटुंब यांनी हा कार्यक्रम केलेला आहे. तर त्या कार्यक्रमात तर हे जे त्यांनी एक व्रत केलेलं आहे. कसलं व्रत? तर त्यांनी अग्निहोत्र हे केलेलं आहे. ते प्रत्येकाच्या घरात त्यांच्या ते अग्निहोत्र आहे. त्याप्रमाणे ते दुसऱ्यांनाही मार्गदर्शन करतात, ज्यामुळे काय होतं. आणि आता अनिल सरांनी सांगितलेलं आहे अग्नी म्हणजे काय आणि त्याच्याप्रमाणे काय होतं, काय होतं ते सगळं सांगितलेलं आहे. पण आणि एक व्रत त्यांनी हे केलेलं आहे, तो पुरोहित म्हणून ह्या अख्ख्या गावात यांनी पुरोहित पण स्वीकारलेला आहे. पुरोहित पण स्वीकारून जनतेचं उद्धार होण्याचे कार्य केलेलं आहे. पण ही त्यांच्यानी आपणाची शक्ती सगळ्यांना दिलेली आहे आणि असंच त्यांनी ते व्रत सुरू ठेवावं. त्याचप्रमाणे हे जे काही ते पुरोहित पण केलेलं आहे ते आताचं नाही, ते पहिल्यांदापासून म्हणजे मला वाटतं 4-5 कितीच्याच पिढ्या झालेल्या आहे. ते मला सांगता येत नाही, पण आम्हाला आठवण आहे ते आम्ही सांगतो. पण त्याप्रमाणे ते इतकी पिढ्या होऊन त्यांच्यानी ती सेवा केलेली आहे आणि अशीच त्यांच्या हातून सेवा ही अशीच घडो अशी ईश्वरापाशी प्रार्थना करतो आणि 2 शब्द पुरे करतो. तदनंतर मी प्राध्यापक श्री प्रकाश सांगोळकर यांना विनंती करतो की त्यांनी आपले मार्गदर्शनपर शब्द व्यक्त करावे. व्यासपीठावरील मान्यवर, उपस्थित मंडळी, सामंत सरांचं निरूपण झालेलं आहे आणि त्यामुळं मी काही जास्त बोलणार नाही. फक्त एकच गोष्ट सांगतो, ती म्हणजे हे आपलं जे सातेरी नगर आहे नवीन वसवलेलं, 15-20 वर्ष झाली, याला 25 वर्ष झाली. त्या सातेरी नगरमध्ये स्वतः आपटे हे तसे प्रसिद्ध आहेत. आपले जेव्हा दरवर्षी कार्यक्रम होतात पण ते वेगळ्या नावानं प्रसिद्ध आहेत. ते खरं म्हणजे नाटककार आहेत. आपल्याला दरवर्षी एक नाटक सादर केले जातात तिकडं आणि ते स्वतः लिहितात, ते स्वतः बसवतात. त्यांनी कलाकार त्यांनीच गोळा करायचे आणि ते सादर करायचं. असं छानपैकी आपलं जुळलेलं आहे. दरवर्षी त्यांचं एक नाटक असतं. त्यामुळं मला ते नाटककार म्हणून ओळख त्यांची होती, पण आता आज खरे म्हणजे ते कवी आहेत आणि अंतरंगानं कवी आहेत हे मला पहिल्यांदाच सामंत सरांच्या निरूपणातनं कळलं. त्यांना माझ्या शुभेच्छा ह्या सगळ्या सातेरीवासियांच्या तर्फे
त्याने असंच पुढं व्हावं, जास्तीत जास्त काव्यसंग्रह त्यांच्या हातून निर्माण हो आणि अशाच पद्धतीनं आपल्या ह्या इथल्या परिसराची ओळख त्यांनी ठेवावी अशी त्यांना शुभेच्छा देतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. आता मी सोहता यांचे बालमित्र डॉक्टर वामन वेर्लेकर यांना विनंती करतो की बोधभर म्हणणार नाही पण मित्रत्वाच्या नात्याने त्यांनी 2 शब्द सांगावे. व्यासपीठावर उपस्थित सगळे मान्यवर, सोबता मम्मी पप्पा आणि सगळे जणांक प्रणाम. माझी मराठी इतली बरी ना, हांव कोंकणीन उलयतलो आणि पोयमी कळपाक म्हाका एक 10 दीस लागतले, पण हांव वाचतलो. भुरगेपणान याद जाता, आमी देवळान बसताले, आमी काण्टां काडटाले, जांभळां काडटाले, खेळटाले, क्रिकेट खेळटाले आणि सद्दां स्वता आणि बसताले, स्वता काणयो खूब सांगताले आमकां. आमी वयल्यान विचारताले काणी सांग, काणी सांग, काणी सांग. पण आता हे पुस्तक आता हे पोयमाचें पुस्तक बरयलां तेन्ना म्हाका खूब खोशी जाता. एक न्हय आनी खूब पुस्तकां तूं बरय आनी हांव वाचपाचो प्रयत्न करतलो, मराठी शिकतलो आनी वाचत रावतलो. ऑल द बेस्ट. सर्व व्यक्तीने आपली मतं अतिशय सुंदर व्यक्त केली. मला मगाशी बोलायची इच्छा असून सुद्धा बोलणं होत नव्हतं, प्रेम उफाळून येत होतं. कारण एवढासा सुहोता लहान होता, सुहोता लहान होता, होता होता मोठा आला आणि तो प्रत्यक्ष यज्ञामध्ये होता म्हणून काम केलं, याचं कौतुक मला फार मोठं आहे. आणि असं लहानपणीपासून म्हणजे हे सुद्धा आमच्या अंगावर खेळले आहेत, इतके परिचय संबंध आहे घराचा. आणि म्हणून मी त्याला प्रेमाने एक सांगतो मुद्दाम की हम भी कुछ कम नाही. त्यांचं त्यात बापटांचं जावं आहे, मी पण बापटांचा जावई आहे. हम भी कुछ कम नाही. आणि बापट आडनाव जावायला सांगत असतं, बापट संसार हा बापट हा एक पडदा आहे, नीट सांभाळ, तर तो सांभाळ आहे. या सगळ्यामध्ये एक जाहीर मी एक आहेर देणार, आहेर जो नेहमी खासगी बोलतो. सुहोतासारखा हरामखोर माणूस जगात नाही. अरे बापरे, कामातनं गेलो तर हरामखोराचा अर्थ काय? रामखोर 5 अक्षर आहे. हसत राहून मजेत खोड्या करून रमवणारा मनुष्य असा तो आहे. कविता ही जन्माला येत असते, कविता कर्तून होत नाही. माझा अनुभव आहे की रात्री असं केलं एकदम 1-1:30 जाग येते, झोप लागत नाही आणि सुरू होतं आणि ते काव्य संपल्याशिवाय झोप लागत नाही. ती देणगी ईश्वरी आहे, हे आपलं नाही आहे, हे त्याला माहिती आहे, त्याला कळलं आहे. त्याचा हा संग्रह मला आवडला. असंच वाढू द्या. समृद्धी डोळ्यात पाणी आहेत, प्रेमाश्रू आहेत, आनंदाश्रू आहेत, ते असेच वाढू द्यात अशी मी इच्छा करतो आणि आनंद व्यक्त झाला आहे. अधिक काय बोलणार नाही, मी थांबतो. रात्री बरा कीर्तन आहे, मी कीर्तनात हात धुवून घेतो म्हणतो. आजच्या या काव्यसंग्रहाच्या अनावरणाच्या निमित्ताने या ठिकाणी 2-3 सूचना आलेल्या आहेत. त्याचं नक्की सोहता आहे सूचना नक्की अंमलात आणतील. एक म्हणजे दरवर्षी नवीन काव्यसंग्रह आणि पुढच्या वर्षी त्या काव्यसंग्रहाला योग्य ते संगीत, योग्य ते असं म्हणणार नाही पण संगीतबद्ध करून त्यांचं सादरीकरण, या नक्की 2 संकल्पना आपण पुढच्या वर्षी इन्क्लूड करू शकतो. खरंच रसिक हो, आजवर आपल्या नजरेखालून बरेचसे काव्यसंग्रह केले असतील, माझ्या सुद्धा, पण बऱ्याचशा कवितांचं आपल्याला आकलन सुद्धा होत नाही. आपण आपापल्या सोयीनुसार कवीच्या जे कविता करतात त्यांचा आपापल्या अर्थानुसार, त्यांच्या भावनांचा अर्थ आपण आपल्या सोयीनुसार लावतो आणि ती कविता समजून घेतो. पण सोहता यांनी सीमा आणि अंत या काव्यसंग्रहाच्या बाबतीत हा संभ्रम आपल्या मनात निर्माण होणार नाही याची योग्य त्या पद्धतीने काळजी घेतलेली आहे. कारण त्यांनी प्रत्येक कवितेच्या नंतर सुटसुटीत शब्दात त्याचा भावार्थ दिलेला आहे आणि स्पष्टपणे तो मांडलेला आहे.
लोकाग्रहास्तव मान्यवरांच्या आग्रहास्तव 2 शब्द. श्री वीर और भगवान परशुराम भगवान की जय. उपस्थित मान्यवरांना नमन, माझ्या काव्यगुरूंना नमन, स्पेशली माझा बालमित्र वामनराव चातीन. ॲक्च्युली ह्या कविता मी ज्या लिहिल्या नाही म्हणणार, कारण ती एक रेडिओ फ्रिक्वेन्सी जी जशी वरती रेडिओ हेच आता सुद्धा चालू असतो, तुम्ही त्या याला फ्रिक्वेन्सीला तो रेडिओ जोडला की तुम्हाला ते ऐकू येतं. तसं वरती कधी मी कनेक्ट होतो आणि मी कधी लिहितो, मी लिहितो नाही, ते त्याच्या थ्रू येतं. त्यामुळे सगळं श्रेय अग्निनारायण आणि भार्गवरामांना. सोहता फक्त नाममात्र, होता म्हणे सोहता म्हणे हे लिहिण्यापुरता सोहता आहे. ॲक्च्युली सोहता म्हणे तसं नाही आहे. आणि माझे वडील, आई आणि सगळ्यात मोठं श्रेय दादा, म्हणजे आज मी त्यांना खूप असं मिस करतो. त्यांनी मला खूप मी 12 वर्ष जवळपास त्यांच्याबरोबर राहिलो. श्रद्धेनं भक्तीनं कसं करायचं, अग्निहोत्र कसं करायचं हे त्यांच्याकडून शिकलो. असते असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. आणि मला लहानपणापासून मी कधी म्हणजे तसं लिहिलं नाही. वाचनाची आणि ऐकण्याची, मी गाणी ऐकायचो, त्याचे बोल मी आठवायचो, गाणी मी पाठ करायचो, पण मी कधी लिहीन किंवा माझ्याकडून कधी लिहिलं जाईल आणि काव्य स्वरूप तर मला म्हणजे स्वप्नातही माहीत नव्हतं. पण हळूहळू एक कविता आठवली. 1-1.5 वर्ष झालं मी लिहायला लागल्यावर, आणि यांच्या कृपेमुळे एकदा यांच्याशी असेच भांडत होतो आम्ही, आणि भांडता त्या भांडणाला काव्यरूप मिळालं. मग ते काव्य स्वरूपातच आम्ही भांडलो एकमेकांकडे. मग ते म्हणाले की छान आहे, तू बघ, एक प्रयत्न कर. प्रयत्न असा नाही, पण मला हळूहळू सुचायला लागलं, मी लिहायला लागलो. म्हणजे पुस्तक वगैरे होईल असं मला वाटलं नव्हतं. साधारण एक 10-12-15 कविता झाल्या की असं अगदी घरचं कोणी आलं की मी त्यांना, माझी डायरी आहे, मी कविता करतो, बघा वाचून. 1-2 व्यक्ती मला अशा भेटल्या की चांगलं लिहिलं आहेस, त्यात एक केदार वझे, हे सगळ्यांपर्यंत ज्ञान पोचायला पाहिजे, हे तुझ्यापर्यंत मर्यादित ठेवू नकोस, असं सांगणारा एक केदार आला आहे मित्र. आणि भावार्थ लिहिण्यामागे एक आमचा यजमान आहे इथेच विरल्यात. त्यांनी कविता वाचल्यानंतर तो म्हणाला, मराठी खूप शुद्ध आहे आणि मला त्यातलं काही जास्त कळत नाही, त्यामुळे तू भावार्थ लिहायचा एक प्रयत्न बघ करू. मग म्हटलं एकाच कवितेला नको, मग सगळ्या कवितांना मी भावार्थ लिहूया. मग तसं काल सर्वेश, मी चाळतो म्हणाला पुस्तक, म्हणून चाळायला म्हणून घेतलं आणि 10-15 मिनटं वाचत बसला. आणि मला म्हणतो, मी चाळायला म्हणून घेतलं होतं, पण मी वाचत बसलोय, मला कळलं नाही मी कधी वाचत बसलो ते. आणि एक दादांची शिकवण की एक परमेश्वर, आणि त्याला आपण विविध नावांनी हाक मारतो. म्हणजे जसं हे मी यांना पप्पा म्हणणार, हा काका म्हणणार, ती अहो म्हणणार, आणि कोण व्यक्ती एकच आहे, फक्त हाका मारली जाते दुसऱ्या नावात. ही शिकवण दादांची. आणि त्यामुळे माझ्या काव्यसंग्रहात मी अक्षरशः महादेवाशी भांडलोय, कृष्णाशी प्रेमाने बोललोय, रामाला चित्तात बसवलंय. म्हणजे असं विविध, एक परमेश्वर पांडुरंग आहे की मी अधिकारी नाही, त्याला मी अधिकारी म्हणतोय. म्हणजे सगळ्यांनाच समल हे करून जी, म्हणजे एक परमेश्वर मूळ, त्याचं एक स्मरण ठेवा, त्याचीही बाकी विविध रूपं. आणि अग्निहोत्र हा एक अविभाज्य घटक माझ्या आयुष्यातला. एक कवितांचं पुस्तक माझ्या आजीनं काल परवा वाचलं, दिलं मी वाचायला. आणि तिने येऊन, जसं मला वाटतं सामंत सर आणि यांनी सुद्धा उल्लेख केला की म्हणजे ह्या वयात लिहिण्यासारख्या नाही आहेत, तसं तिने येऊन मला पहिला प्रश्न केला की सुहोता, तू हे सगळं सोडून नाही ना जाणार, घर वगैरे? मी म्हटलं, तू असं कशाला विचारते? नाही, तुझं पुस्तक वाचून आपल्याला तसं वाटलं. मी म्हटलं, काहीही झालं तरी अग्निहोत्राला मी सोडून जाणार नाही आणि अग्निहोत्राशी मी बेईमान होणार नाही. बाकीचं काहीही झालं तरी मी त्याच्याशी निगडीत आणि त्याच्याशी एकनिष्ठ राहीन. जरी मनात विचार आले तरी त्याच्यामुळे मला राहावंच लागेल, कारण ते जन्मभराचं म्हणता येईल किंवा आयुष्यभराचं व्रत आहे.
त्याला तसा सोडून जाणं म्हणजे माझ्या गुरूंच्या आज्ञेला पहिली मी हे केल्यासारखं आहे. कारण त्यांनी मला अग्निहोत्राची एक दीक्षा दिली, ज्ञान दिलं. ते सोडून जाणं म्हणजे गुरुद्रोह केल्यासारखा. त्यामुळे तसं काही कधी काही घडणार नाही. हे एक मनातील एक हे आहे जे काव्यरूपात निर्माण होतं, प्रकट होतं. आणि ते कधीही होतं, त्याला काय वेळ काळ ते सांगतात तसा नसतो. जास्त मला वाटलं मी खूपच बोललो. मी काय म्हणजे विचार करून वगैरे उभा राहिलो नव्हतो. असं म्हणून आणि श्रेय माझं जर द्यायचं झालं तर 1 दादा, 2 नंबर पप्पा आणि 3 नंबर हरिभाऊ आपटे म्हणजे माझे काका. अभंग लिहिलाय तो काही शब्द त्यांचेच. आदल्या दिवशी ते येऊन माझ्याकडे बोलून गेले होते की याचं ताट जेवणाचं आपल्या समोर ठेवलेलं असतं आणि तो प्रत्येक पदार्थ जो आहे तो परमेश्वराचंच रूप आहे असं समजून तो जेवत जा. मग तो किती विविध रूप आपल्यासाठी घेतो असं ते एक प्रबोधन मला करून गेले. आणि मग त्याच दिवशी त्या रात्री मला हे काव्यच म्हणजे अभंग सुचला. त्यामुळे हे माझ्या आयुष्यातले एक गुरुस्थान ज्यांना दिलेलं आहे असं म्हणता येईल. बाकी आईवर मी लिहिलंच आहे. त्यामुळे आईवरचं प्रेम कधी कधी भांडतो, तिला राग येतो, पण काव्य तिच्यासाठीच लिहिलं. आणि समृद्धी, कारण तिने मला अग्निहोत्राला जी साथ दिली मला वाटत नाही. मी कधी कोणाला सांगताना सांगतो की या जगात अग्निहोत्र मटेरियल म्हणजे समृद्धी. आता ती मिळणं कठीण. म्हणजे वाघ, सिंह, हत्ती वगैरे जे लुप्त झालेले प्राणी आहेत तसं एखादं लुप्त झालेलं मला मिळालं आहे ध्यान, जे अग्निहोत्राला तिने वाहून घेतलंय. आणि अशीच आणि हीच जमलेली का आपली घरची मंडळी आहे. त्यांना सगळ्यांना श्रेय देऊन मी माझं 2 शब्द. स्वतः यांच्या हा आग्रहास्तव अचल भाई यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द येथे व्यक्त करावेत. स्वतः यांचे ज्येष्ठ बंधू बल्ला आपटे यांना विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द व्यक्त करावेत. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं स्वागत झालेलंच आहे. तरी पण एक सर्वांना आभार या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल. स्वतः हा माझा चुलत छोटा भाऊ आहे. साधारण 1-1.5 वर्षा अगोदर मी इथे आले असता तो काहीतरी लिहित बसला. मला वाटलं काहीतरी बटपणाच्या याद्या किंवा काहीतरी करत असेल. म्हटलं काय करतोस? मला कविता लिहितो. तू आणि कविता लिहितोस? आम्हाला पहिले एक प्रश्न पडला. हो म्हटलं या काही लिहिलेल्या आहेत वाच. मला एक डायरी त्यांनी हातात काढून दिली. मी रोजच्याप्रमाणे गडबडीत होतो. 2-4 कविता वाटलं चांगल्या आहेत लिही. त्यावेळी काहीतरी 5-7च कविता पूर्ण झाल्या. नंतर गेल्या सोमयागाच्या वेळेला अक्कलकोटला गेल्या असता मला कळलं की 15-16 कविता लिहून तयार झालेल्या आहेत. मी वाचायला म्हणजे आलो. एकदा पुस्तक घेऊन घरी गेलो. 5-7 वाचल्या, परत दिल्या. म्हटलं चांगल्या आहेत, अजून याच्यात सुधारणा करून देत जा. कारण कवितेचं आणि माझं नातं फक्त नावावरूनच आहे. त्यामुळे भावार्थ लिहिल्यामुळे मला ते कळण्यासाठी चांगले झाले. मी काल पुस्तक वाचलं पण मला ते कवी आणि एकंदरीत परिचय नाही. त्यामुळे भावार्थामुळे त्या कविता ह्या कळण्यासाठी चांगल्या झाल्या आणि अतिउत्तम कार्य झालेलं आहे. असेच त्याच्याकडून पुढेही व्हावं आणि सर्वांचं सहकार्य त्याला असंच मिळावं अशी परमेश्वराचरणी, भार्गवरामांचरणी प्रार्थना करतो. आणि आईवडिलांची साथ त्याला कायम अशीच राहावी अशी मी सर्वात त्यांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द आवडते. धन्यवाद. तर आता आभार प्रदर्शनाकडे वळूया. सर्वप्रथम आभार मान्यवरांचे, कारण त्यांनी वेळ काढून यात इथे स्वतः यांना मार्गदर्शन केलं. तसंच काही नवीन संकल्पना आचरणात आणण्याविषयी त्यांनी मार्गदर्शन केलं. तसंच स्वतः यांचे गुरु, कारण कोणतंही कार्य हे गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय तडीच जात नाही. मग आपल्याला आयुष्यात गुरु विविध रूपाने भेटतो. मग तो शिक्षकाच्या रूपात असू दे किंवा घरीच आई वडिलांच्या रूपात किंवा
पत्नीच्या रूपात, बालपणाच्या वेळेला आपल्याला मित्रांच्या रूपात भेटतो, तर असे विविध गुरु मार्गदर्शक सुहोता यांना लाभले, तर सर्वांचे आभार. तसंच कोणताही कार्यक्रम यशस्वी होण्यामागे रसिक वर्ग हा पाहिजेच. या ठिकाणी मी रसिक वर्ग न म्हणता मी म्हणेन की आप्तेष्ट मित्रमंडळी असा उल्लेख करणं मला योग्य वाटतं. तर तुम्हा सर्वांच्या सहकार्याशिवाय हा कार्यक्रम यशस्वी होणार नव्हता. तर तुमचेही आभार, आणि कोणाचे जर राहून गेले असतील आभार प्रदर्शन, तर त्यांची क्षमा. आणि या इथे हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. सरतेशेवटी पसायदान म्हणून या कार्यक्रमाची सांगता करेल. पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राण जात वर्षत सुख मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पीयूषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सौजन, सोय रे होतु. किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो निती लोकी, भजजो आदि पुरुखी अखंडित, याने ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये, दृष्टादृष्ट विजये हो आवेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान बसावो, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. सत्य सनातन धर्म की जय.